ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कालपासून नगरपालिका आणि नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। मात्र करमाळा नगरपालिकेसाठी दुसऱ्या दिवशीही एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही। करमाळाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन तपसे यांची माहिती। नांदेड महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर। ओबीसींच्या एका जागेवरून शिवसेना ठाकरे पक्षाचा आक्षेप। एक जागा हटवल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे पक्ष कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती। नंदुरबार जिल्ह्यामधील नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या। राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी। धाराशिव पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। नाशिक महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर। एकूण 31 प्रभागांसाठी आरक्षण निश्चित। आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी महिलांनी बाजी मारली, तर आता राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीला वेग येण्याची अपेक्षा। पनवेल पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025ची आरक्षण सोडत जाहीर। महिलांसाठी 50% जागा आरक्षित। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आरक्षण सोडत जाहीर। नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर। विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आरक्षण सोडत जाहीर। 27 प्रभाग 4 सदस्यीय असून प्रभाग क्रमांक 28 हा 3 सदस्यीय असणार। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात। नंदुरबार जिल्ह्यामधील 4ही पालिकांमध्ये 2513 दुबार मतदार आढळले। दुबार मतदारांचा अर्ज भरून घेतला जाणार। दुबार मतदान होणार नाही यासाठी प्रशासनाकडून खबरदारी। वर्धा नगर परिषद निवडणुकीकरता प्रशासन सज्ज। निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने मदत कक्ष तयार। तसंच निवडणूक प्रक्रियेकरता अधिकाऱ्यांची नियुक्ती, तर आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन। हिंगोलीमधील वसमत नगर परिषद निवडणुकीमध्ये 58,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास मानेंची माहिती। निवडणूक प्रक्रियेसाठी 1000 कर्मचाऱ्यांचा सहभाग। पिंपरी चिंचवडमध्ये आरक्षण सोडती दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचा गोंधळ। निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी भापकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केली। साताऱ्यामधल्या कराड नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून 16 जण इच्छुक। 31 नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 88 जणांच्या मुलाखती। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडतीला सुरुवात। शाहू सभागृहामध्ये पार पडत आहे आरक्षण सोडत प्रक्रिया। 20 प्रभागातील 81 जागांसाठी सुरू आहे आरक्षण सोडत। सातारा नगरपालिकेच्या एका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडे 26 तर नगरसेवक पदाच्या 50 जागांसाठी 500हून अधिक उमेदवार इच्छुक। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सर्व इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी दादांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू। शहराध्यक्षांकडून अब की बार 50 पारचा नारा। माजी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 35,000 क्विंटल सोयाबीनची नोंद। 18,000 क्विंटलची मोजणी पूर्ण, तर बिजवाई सोयाबीनला 6,000 ते 8,500 रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरामध्ये सोयाबीन विकावं लागतंय। उरुळी कांचन ते तळेगाव प्रस्तावित रेल्वे लोहमार्गाला खेडच्या 12 गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। सरकारनं विश्वासात न घेतल्यास पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। नाशिकच्या इगतपुरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर भाजपमध्ये प्रवेश करणार। माजी नगराध्यक्ष नईम खान आणि माजी नगरसेवकांसह मुंबईमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। रत्नागिरीमध्ये ठाकरे शिवसेनेच्या परिवर्तन पदयात्रेची सांगता। काशी विश्वेश्वर देवस्थान इथे उपनेते बाळा माने यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेतलं। परिवर्तन पदयात्रेमध्ये सुमारे 99 किलोमीटरचं अंतर पार। पंढरीच्या विठुराया चरणी कार्तिकी यात्रेदरम्यान 5,18,00,000चे दान। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कार्तिकी यात्रेमधील दानामध्ये 1,61,00,000 रुपयांची वाढ। बार्शी तालुक्यामधल्या एसटी महामंडळाच्या कारभारामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात। बार्शी ते खडकोणी बस सेवा वेळेवर नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय। पालकांच्या वारंवार तक्रारीनंतरही आगार प्रमुखांचं दुर्लक्ष। साताऱ्याच्या पुसेगावमध्ये जुन्या बंद इमारती ग्रामस्थांकडून स्वखर्चानं पाडण्यास सुरुवात। या जुन्या इमारतींबाबत स्वपक्षीयांनी आंदोलनाचा इशारा दिलेला होता। मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांकडून स्वखर्चानं इमारती पाडण्यास सुरुवात। पुण्यातील आंदेकरनं बांधलेलं अनधिकृत वारकरी भवन पाडायला सुरुवात। पुणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई। नानापेठ परिसरात मोठ्या
पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई, महानगरपालिकेकडून कुठलीही नोटीस न देता कारवाई सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप. पुण्यामधल्या गंगाधाम चौक परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई, अतिक्रमण केलेल्या विविध आस्थापनांवर पालिकेची कारवाई, कुठलीही नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप. स्पेन इथे नुकताच आयर्नमॅन 70.3 ही जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये साताऱ्यामधल्या प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद कुसेकरांचा सहभाग. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय ठरले. डॉक्टर प्रमोद कुसेकरांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव. नंदुरबारमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं भूमिपूजन, आरोग्य केंद्रामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्या सुटणार. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्तानं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू. डांबरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा स्थानिकांचा आरोप. काम बेफिकिरीनं तांत्रिक निकषांचं उल्लंघन करून केलं जात असल्याचा दावा. पुण्याच्या राजगडमध्ये उद्यापासून 3 दिवस महा ई सेवा आणि आधार केंद्र चालकांचं काम बंद आंदोलन. गेल्या 3 महिन्यांपासून कमिशन थकल्यामुळे आंदोलन. 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान हे काम बंद आंदोलन करण्यात येणार. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये बोरवेल दरम्यान मुख्य पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. बोरवेलच्या नियोजनाअभावी पाईपलाईन फुटल्याचा नागरिकांचा आरोप. साताऱ्यामध्ये राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचं आयोजन. सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये सुरक्षेमध्ये वाढ. मंदिराच्या प्रत्येक गेटवर सुरक्षा तैनात. दिल्लीमधील घटनेनंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवली. दिल्लीमध्ये स्फोटानंतर राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील सुरक्षेमध्ये वाढ. शिर्डीमधील साई मंदिर परिसरामध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी. दिल्लीमध्ये स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरामध्ये हाय अलर्ट. मंदिरामध्ये जाण्यापूर्वी स्कॅनर मशीनच्या माध्यमातून भाविकांच्या बॅग आणि पर्सची तपासणी. दिल्ली ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर शेगाव रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढवली. सर्व प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडून कसून चौकशी. दिल्लीमधील स्फोटानंतर राज्यामधील प्रमुख धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट. शेगावमधील संत गजानन महाराज मंदिराची सुरक्षा वाढवली. पोलीस बंदोबस्त तैनात. दिल्लीमध्ये स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पोलीस अलर्ट मोडवर. करमाळा शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सांगलीच्या मिरज रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट. पोलीस प्रशासनाकडून डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून रेल्वेची तपासणी. रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांची देखील कसून चौकशी. दिल्लीमधल्या स्फोटाच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट. कोकणामधील 525 लँडिंग पॉइंटवरील सुरक्षेमध्ये वाढ. पोलीस आणि तटरक्षक दलाकडून सागरी गस्त. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांकडून सुरक्षेमध्ये वाढ. दिल्लीमधील स्फोटाच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी. पुण्यातील गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बीडीडीएस पथक तैनात. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्तामध्ये वाढ. दिल्लीमध्ये स्फोटानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हाय अलर्ट जारी. पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी सुरू. पोलिसांकडून रात्री वाहनांची कसून तपासणी. दिल्लीमध्ये स्फोटानंतर शनी शिंगणापूर मंदिर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या वाहनांची आणि भाविकांची कसून तपासणी. बीडमधील शिंदेच्या सेनेचे माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडेंचा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते पक्षप्रवेश. अंबादास दानवेंचीही उपस्थिती. नाशिक काँग्रेसचा अवघ्या 24 तासामध्ये यू-टर्न. मनसेसोबत तुर्तास कुठलीही निवडणूक लढणार नाही. बाळासाहेब थोरातांनी फटकारल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांची अडचण. मविया आणि मनसेनं कालच नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. सामाजिक प्रश्नांसंबंधी धनंजय मुंडेंसोबत भेट व्हायची. दादा गरडसोबत कोणताही संबंध नाही. जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होत असलेल्या कांचन साळवीची प्रतिक्रिया. मनोज जरांगे यांना झेड+ सुरक्षा द्यावी. पैठण इथल्या मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. तसंच हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधारांचा सखोल तपास करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी. परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर मुंडे समर्थकांकडून जरांगेंचा निषेध. मोठ्या संख्येनं मुंडे समर्थकांचा सहभाग. मी अपक्ष खासदार तरीही मंत्री. अधिकारी मला घाबरतात. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचं विधान. सांगलीच्या मिरजेमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी विशाल पाटील यांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगर पंचायतसाठी इच्छुकांच्या मुलाखती. बारामतीमधील राष्ट्रवादी भवन इथे मुलाखतींना सुरुवात.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला. आरोपी विष्णू साठे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाच्या वतीनं लेखी म्हणणं मांडलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार उन्मेष पाटलांसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा. देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5 कोटी 33 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलाबाई दुलीचंद राठोड यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या वाकी सावतानगर इथल्या शेतकऱ्याच्या घरावर हल्ला. वाळू उपसा करू नका म्हटल्यानं घरावर हल्ला. आष्टी पोलिसात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 ड्रग्ज तस्करांना अटक. सीमा शुल्क विभागाची 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान धडक कारवाई. तस्करांकडून 14 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त. अमरावती कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी. बॅरेक क्रमांक 13 मध्ये कैद्यांच्या 2 गटामध्ये तुफान हाणामारी. हाणामारीमध्ये अनेक कैदी जखमी. यामुळे कारागृह प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर. नाशिकमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर तलवार उगारणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. फाटकी नोट घेत नसल्याचा राग आल्यामुळे आरोपीनं कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.